मी भगवती मंदिरच्या इथे आली आहे आणि भगवती मंदिरच्या खाली इथे ना छोटासा हॉटेल आहे. आम्ही त्या हॉटेलमध्ये बसलोय आणि आता मी आईस्क्रीम खाते. आणि तुम्ही बघत असाल पाठी म्हणजे काय सुंदर सुंदर नेचर आहे बघा, सुंदर निसर्ग. आईस्क्रीम खाऊन झालं आहे माझं. आता मी त्याच हॉटेलमध्ये आहे, पण मी इथे आता उभी राहिले आणि गोला खाते आणि निसर्गाची मजा घेते. तुम्हाला दिसत असेल हे बघा पाठी म्हणजे लाईट हाऊस सुद्धा आहे, हे बघा आहे ना. आणि इथे चारी बाजूला समुद्र सुद्धा आहे. भगवती मंदिरच्या चारी बाजूला समुद्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे ना, याला पेठचिल्ला सुद्धा म्हणतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे ना एकदम सुंदर ठिकाण आहे, हवेशीर एकदम मस्त पिकनिक करण्यासारखं आहे. आणि सगळी सोयी सुविधा आता झालेली आहे. पूर्वी असं काही नव्हतं, पण आता चांगली व्यवस्थित सोयी सुविधा झालेली आहे. आणि आता सर्वजण या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये सर्वजण आनंद घेतात. सगळ्यांनी कशा उभं राहायचं. मी जरा व्यवस्थित उभे राहण्यास मिळेल ना. ₹30 फ्लेवर कुठला फ्लेवर कलर कुठला घ्यायचा. किती काय फटाफट गोले आणि सरबत तयार करतात बघा, लिंबू सरबत. हे भगवती मंदिरच्या आईचं मंदिर आहे, इथेच खाली हे आहे हॉटेल. इथे आईस्क्रीम सरबत गोळा सर्व मस्त मिळतंय. स्वच्छता पण चांगली आहे. हे बघा कसं बर्फ, हे बघा आहे ना. काय त्यांचा मुलांचा हात चालतोय हे बघा. आणि हॉटेल बघा काय खचाखच भरलंय आहे ना. मित्रांनो, आमचं देवीचं दर्शन वगैरे झालं आहे. तिकडे गोला आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं आहे. निसर्गामध्ये पण थोडंफार हवेशीर आम्ही बसलो आहे. आता आम्ही घरी जायच्या वेळी हे आमंत्रण हॉटेल आहे, तिथे आम्ही नाश्ता पाणी करतोय आणि आता घरी निघतो. माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला देवी दर्शन निसर्ग वगैरे सर्व दाखवलं. अजून मी तुमच्यासाठी आणखी छान छान व्हिडिओ घेऊन येते. नक्की तुम्ही बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की मला सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.